हॅलो, गुड मॉर्निंग. तर कसे आहेत सर्व मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे. तर आता सकाळची सुरुवात झालेली आहे सुंदर अशा या लाजाळूच्या फुलांनी. तर माझ्याकडे ना लाजाळूचे बरेचसे असे रोपं निघालेले होते. तर मी एकदाच लावलेलं होतं एका कुंडीत, तर त्याची बी वगैरे पडली असेल. तर मी आज सकाळी बघितलं तर 2-3 कुंड्यांमध्ये ना अशी लाजाळूचे छान छान असे झाडं लागलेले होते. तर आता 2-3 दिवस तर छान अशी ऊन पडलेली होती. तर आता पाऊस सुरू झालेला आहे आणि भरपूर असा पाऊस आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडे किती हेल्दी अशी तुळशी आहे. तर माझ्याकडे तुळशीचं एकच नाही तर बरेचसे झाडं लागलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथेही एक लाजाळूचं लागलेलं आहे. आणि सकाळी सकाळी मग हेच बघत बसलेली मी आज की किती छान छान असे फुलं आलेले आहे. गुलाबाला बघा किती छान असं फुलं आलेलं आहे. आणि मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर आज ना माझं ठरलेलं होतं की आज मला पूर्ण झाडांची कटिंग करून घ्यायची आहे. कारण अस्तव्यस्त इकडे वाढलेले झाडं दिसत आहेत मला. तर मला करायचं होतं हे. आणि 2-3 दिवस झाले माझं चालू होतं. त्यानंतर मग मी नाश्त्याचं बनवायचं होतं. तर मी इथे बीट छान अशी किसून घेतलेली आहे. मला ना बीटचे पराठे बनवायचे होते. आता मुलं कसं बीट खायला ना कंटाळाच करतात. तर आपण जर त्यांना पराठे किंवा बीटचे पॅनकेक बनवून दिले तर ते आनंदाने नक्कीच खातील. तर बघा मी किती छान असे पराठे बनवून घेतलेले आहे. आणि त्यांचे स्कूलमधून येण्याची वेळ होती आणि भाजीपोळीचा बेत आज होता, रोजच असतो. पण त्यांना ना वेगळं काहीतरी पाहिजे असतं. म्हणून मग मी चला म्हटलं त्यांच्यासाठी हे बनवून घेते. आणि एका साईडला मग मी पराठे बनवून घेतले. त्यानंतर मला ना आज तूप बनवायचं होतं म्हणून मग मी फ्रीजमधून अशी साय काढून घेतलेली आहे. आणि याला मी साईडला आता ठेवून दिलेलं आहे. आता मी 2-3 तास याला रेस्टसाठी बाजूने ठेवून देणार आहे. आणि त्यानंतर मी त्याचे तूप बनवणार आहे. तर मी तूप कशा पद्धतीने बनवते नक्की रेसिपी बघा हे तुम्ही पूर्ण. त्यानंतर मग पराठे झाल्यानंतर पराठे तर साईडला ठेवले. आम्ही नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर मग मी लगेच स्वयंपाकाला लागली. तर आज स्वयंपाकामध्ये होती मुगाची डाळ बनवलेली होती मी. आणि थोडेसे चणे भिजत घातलेले होते मी नाईटला. तर ते मुलांना दिलेले होते मी टिफिनला. तर त्यानंतर मग चण्याची पण भाजी होती ती पण बनवून घेतली. आणि इकडे मी मुगाची डाळ बनवलेली होती. आणि आज काही मी भात बनवलेला नव्हता, आज खिचडीच बनवली मी. आणि समोर तुम्ही जे बघू शकता जे मी शोकेस म्हणून ते लावलेले आहे त्याच्यामध्ये डबे ठेवलेले आहेत. ते मी काल परवाच मागून घेतलेले आहे मिशोवरून आणि आज सेट केलेले आहे. खरंच इतके छान वाटत होते. आणि त्याची जर लिंक हवी असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट मला नक्की करू शकता. मी तुम्हाला नक्की त्याची लिंक देईल. त्यानंतर मग बाकीचे ते सगळे कामं आवरून झालेली होती आणि स्वयंपाक पण जवळपास झालेलाच होता. तर ताईंनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडेसेही आवडत असेल तर कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आणि व्हिडिओ आवडत असेल तर बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. तर आता डेलीच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. तर माझं हे चॅनल मागच्या वर्षीचं आहे जे की मी त्याच्यावरती अजिबात दुर्लक्ष केलेलं होतं. 8 दिवसातून किंवा 15-20 दिवसातून मी एखादा व्हिडिओ किंवा शॉर्ट त्याच्यावरती अपलोड करत होती. आणि मी इंस्टाग्रामवरती रोज व्हिडिओ अपलोड करत होती. तर या चॅनलकडे माझं दुर्लक्ष झालं तर माझं चॅनल पूर्ण 0वर आलेलं होतं. तर आता मी नवीन स्टार्ट केलेलं आहे. चॅनल तेच आहे, सगळं तेच आहे, फक्त मी आता याच्यावरती डेली व्लॉग टाकत आहे. चला आता स्वयंपाक झालेला आहे रेडी. त्यानंतर मग कपडे वगैरे धुतलेले होते मी. तर तेच कपडे आणायला गेलेली होती वर. आणि ड्रायर केल्यामुळे लगेच सुकून जातात. तर आज टेरेसवर आलेली होती. त्यानंतर वातावरण थोडं बरं वाटत होतं. तर बघू शकता तुम्ही, बरं म्हणजे ढगाळच आहे. पण वाटलं असं की आता पाऊस येईल म्हणून मग मी वर गेली आणि लगेच मग सगळे बेडशीट आणि सोफ्याचे कवर घेऊन आली. खाली मी जे आपले डेलीचे कपडे असतात ते खालीच टाकलेले होते. कारण एवढे कपडे इकडे वर सुकायला टाकले की मग पाऊस जर आला तर खूप हालत खराब होऊन जाते. कारण मग एकटीला इतकं सगळं आणणं शक्य होत नाही. तेवढ्या वेळात कपडेसुद्धा ओले होऊन जातात. त्यानंतर मग कवर वगैरे आणल्या, छान अशा त्याला सेट केल्या खाली.
सोप्यावरती मी काही दुसऱ्या कवर टाकलेल्या नव्हत्या. मी म्हटलं आता थोड्याच वेळासाठी कशाला दुसऱ्या कवर टाकते, तर मग मी हे केलं. त्यानंतर मग माझं महत्त्वाचं काम राहिलेलं होतं ते म्हणजे तूप बनवायचं. तर तुम्ही बघू शकता मी मिक्सर वगैरे मधून काढलेलं नाही आहे, तर मी चम्मचनंच हे फिरवलेलं आहे. तुम्हाला जर ही याची पूर्ण रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता. मी तुमच्यासाठी स्पेशल मिनी ब्लॉग बनवेल आणि तुम्हाला शेअर करेल. तर बघा आता माझं तूपसुद्धा रेडी झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान त्याला असे दाणे दाणे आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे. तर असा होता माझा अख्खा दिवस आजचा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. तर आपण भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर, बाय.